तर आपण पाहतोय कल्याणमध्ये काय परिस्थिती होती। नवी मुंबईमध्ये मात्र आपण सलग दुसऱ्या दिवशी पावसाची जोरदार बॅटिंग पाहतोय। त्यामुळे मुसळधार पावसामुळे सखल भागात नवी मुंबईमध्ये सुद्धा आता पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे। वाशीमधील अनेक सोसायटींमध्ये पाणी साचलेलं आहे। त्यामुळे नागरिकांना बाहेर पडताना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। सध्या आपण नवी मुंबईतली ही दृश्य पाहतोय। सलग दुसऱ्या दिवशी पावसाची ही जोरदार बॅटिंग सुरू आहे। त्यामुळे सखल भागांमध्ये आता अशा पद्धतीने पाणी साचलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सिद्धेश म्हात्रे यांनी। सलग दुसऱ्या दिवशी रात्रभर नवी मुंबईत जोरदार पावसाने बॅटिंग केलेली पाहायला मिळते आणि याचमुळे आपण सकाळीची चित्र पाहतोय तर सकाळी वाशीमधील अनेक जे सोसायटी आहेत त्या सोसायटी ज्या सखल भागांमध्ये आहेत त्या सोसायटीच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। संपूर्ण सोसायटी ही पाण्याखाली गेल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। एकूण सोसायटीचा जो मधला भाग आहे त्यांना नद्यांचं स्वरूप आल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला वाशीमध्ये पाहायला मिळत आहेत। अनेक सखल भागांमध्ये अशा प्रकारचं चित्र आपल्याला पाहायला मिळतोय। रात्रभर जोरदार पावसाने बॅटिंग केली होती, मुसळधार पाऊस पडत होता। आता काहीसं पावसाची रिमझिम चालू आहे। पावसाची संततधार मात्र सुरूच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचलेलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। एकूणच मोठ्या प्रमाणावरती पाऊस होतोय, नागरिकांना मात्र याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय। सिद्धेश म्हात्रे, साम टीव्ही, नवी मुंबई।